नमस्कार, मी नितेश कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चॅप्टर पाहणार आहे सूर्यमाला, आपली सोलर सिस्टीम. सगळ्यात पहिले सोलर सिस्टीम पाहण्याच्या अगोदर आपल्याला या अंतराळातल्या भौतिक संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे हे ब्रह्मांड. कशाले ब्रह्मांड म्हणायचं? ही जे अनंत पोकळी आहे हवेची, म्हणजे जिथं कुठं निर्वात आहे, कुठं हवा आहे, कुठं हवा वातावरण नाही आहे, ही जी अनंत पोकळी आहे आणि या अनंत पोकळीमध्ये असे करोडो लाखो तारे आहे. कशाला तारा म्हणतात? आपल्या सूर्यमालिकेतला एकमेव तारा म्हणजे आपला सूर्य. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्याच्यावर आहे का दीर्घिका कशाले म्हणते, आकाशगंगा कशाले म्हणते आणि हे विश्व कशाले म्हणते. ही जे अनंत पोकळी आहे जिथं कुठंच या पोकळीचा कुठेही अंत नाही, याला म्हणते ब्रह्मांड. या ब्रह्मांडात असे असंख्य तारे स्वतःभोवताल फिरत आहे, आणि त्याच्या भोवताल करोडो ग्रह फिरत आहे. होऊ शकते एका ताऱ्याभोवताल 20-20 ग्रह राहू शकते. जसं आपल्या सोलर सिस्टीममध्ये 8 ग्रह आहे. जेवढेही रात्री तुम्हाला लुकलुकतात हे सर्व सूर्य आहे. जे स्वयंप्रकाशित असतात त्यांना तारे म्हणतात. जे स्वयंप्रकाशित असतात त्यांना तारे म्हणतात. त्यातला सूर्य हा आपला एकमेव तारा आहे आपल्या सोलर सिस्टीममधला. हे जेवढेही चांदण्या तुम्हाला आकाशात तुम्ही ज्याला चांदण्या म्हणता, हे सगळे तारे आहे आणि हे तारे स्वयंप्रकाशित आहे. ते आपल्यापासून इतक्या दूर आहे का त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत तेवढ्या तीव्रतेनं पोहोचू शकत नाही. या ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी लेझर लाईटचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? लेझर लाईटचा. कारण तो लेझर लाईट हा पेनेट्रेटेड बीम असतो, एका सरळ रेषेत जातो, असा तो प्रकाश विकृत नाही. आणि त्याच्यानंतर हे तारे इतक्या दूर आहे का याच्यामधलं अंतर मोजण्यासाठी किलोमीटर, मीटर ह्या संकल्पना कमी पडतात. म्हणून प्रकाश वर्षाची संकल्पना वापरण्यात येते. या जगात सर्वात वेगवान असन तर तो वेगवान असणारा भौतिक घटक म्हणजे प्रकाशाचा वेग. या जगात सर्वात वेगवान आहे प्रकाशाचा वेग आणि तो आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर इतका प्रचंड वेग आहे प्रकाशाचा. आणि मग काय म्हणते, लक्ष द्या, एक प्रकाश वर्ष म्हणजे किती अंतर? तर ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी आपल्याला वारंवार परीक्षेत विचारते की ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जाते? तर प्रकाश वर्ष. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? तर सूर्याच्या प्रकाश किरणाने एका वर्षात पार केलेलं अंतर. मग एका सेकंदात 3 लाख, यालेच म्हणते 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. याला जर तुम्ही किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं, 3 लाख किलोमीटर एका सेकंदात प्रकाशाचा वेग जातो. आणि मग हा सेकंदाचा झाला, याला जर तुम्ही 60 ने गुणलं मिनिटाचा होईल, पुन्हा 60 ने गुणलं तासाचा होईल, पुन्हा 24 ने गुणलं दिवसाचा होईल आणि 365 ने गुणलं तर एका वर्षाचा होईल. एवढं अंतर कॅल्क्युलेटरमध्ये केलं तर कॅल्क्युलेटर इकून करते, आकडे बरोबर दाखवत नाही. कारण ते किलोमीटर प्रचंड होते. आपल्यापासून काही प्रकाश वर्ष, काही तारे हे 5-5 हजार प्रकाश वर्ष दूर आहे. त्याच्यापासून आपल्या डोळ्यात प्रकाश आले म्हणजे आपल्या डोळ्यात जर आता आपण एखाद्या चांदणीकडे पाहिलं, एखाद्या ताऱ्याकडे पाहिलं आणि त्याचा जर प्रकाश आपल्या डोळ्यात जात असेल तर जर तो तारा 5000 प्रकाश वर्ष दूर असेल तर तिथून निघालेला तो प्रकाश 5000 वर्षापूर्वीचा आहे आणि तो आता आपल्या डोळ्यात चालला. इतक्या दूर आहे का त्या प्रकाशाची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपला सूर्य बापूसाहेब हा 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, आपल्या खूप जवळ आहे. आकाशाच्या बाबतीत 15 कोटी किलोमीटर अंतर चिल्लर आहे. म्हणून आकाशातील ताऱ्यामधलं अंतर मोजायचं असेल तर प्रकाश वर्ष, लाईट इयर ही संकल्पना वापरण्यात येते. कोणती? लाईट इयर. मग हे जे तुम्हाला सांगितलं, हे जे विश्व आहे या विश्वात असंख्य तारे आहे आणि काही अब्जो ताऱ्या मिळून, काही लाखो, लक्ष द्या, काही लाखो ताऱ्या मिळून तयार होते आकाशगंगा. काही लाखो ताऱ्या मिळून तयार होते आकाशगंगा. आणि अशा एका ताऱ्याभोवताल ग्रह फिरत असते. जसं आपल्या सोलर सिस्टीमचा एकमेव तारा आहे सूर्य. असे जेवढेही तुम्हाला आकाशात करोडो लुकलुकणारे तारे दिसतात याच्या भोवताल ग्रह फिरतून राहिले. तर असे करोडो तारे मिळून, लाखो तारे मिळून तयार होते आकाशगंगा. आणि अशा लाखो आकाशगंगा मिळून तयार होते एक दीर्घिका. का तयार होते? दीर्घिका. आणि अशा दीर्घिके मिळून तयार होते हे ब्रह्मांड. भाऊ, डोक्याच्या वर संकल्पना आहे ह्या. कारण आपण तिनका बी नाही ह्या विश्वात. तिनका नाही, जो विस्तवातून असा उडते ना, तो तिनका बी नाही. इतकं खतरनाक काम या विश्वाचा आहे. आपण एक छोटासा, आपली सोलर सिस्टीम एक छोटासा पार्ट आहे. आपल्या सूर्याभोवताल 8 ग्रह फिरत आहे. होऊ शकते एखाद्या ग्रहाभोवताल 100-150 असू शकते. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिथं मानवी वस्ती आहे. अशीच एखाद्या ग्रहावर या ब्रह्मांडात
कोण्या तरी ग्रहावर मानवी वस्तू अस्तित्वात असू शकते, ते आपल्याही पेक्षा हुशार असू शकते. अरे यार, एवढी मोठी बडबड केली. ठीक आहे, लक्ष द्या. ते आपल्याही पेक्षा ठीक आहे हुशार असू शकते आणि ते कदाचित होऊ शकते का पुन्हा आपणच जसे यान पाठवून राहिलो का अजून ब्रह्मांडात कुठं मानवी वस्ती आहे का, एखाद्या ग्रहावर आहे का, तर ते सुद्धा आपल्यापर्यंत यान पाठवू शकते. आपल्याहीपेक्षा कदाचित ते लोक हुशार असू शकतात. मग आपल्या इथं ते ठीक आहे पीके सारखा एखादा एलियन आमिर खान सारखा उतरण काही दिवसानं, तर आश्चर्य वाटायला नको. ठीक आहे, कारण आपल्यापेक्षा हुशार लोक या ब्रह्मांडात असू शकते, पण आपली अवकात आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेर जायची नाही. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर तारे हे स्वयंप्रकाशित असतात. ठीक आहे, आणि ताऱ्याच्या भोवताल ग्रह फिरत असतात. त्याच्यानंतरची संकल्पना आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, मग आपल्या ठीक आहे आपल्या सोलर सिस्टीममधला एकमेव तारा आहे सूर्य. सूर्यामध्ये ठीक आहे लक्ष द्या, सूर्यामध्ये ही प्रचंड ऊर्जा, ही हायड्रोजन आणि प्रत्येक ताऱ्याचे मेन सोर्स आहे, एनर्जीचे मेन सोर्स आहे. त्याच्यात जी स्वतः ऊर्जा तयार करायची जी क्षमता आहे ती आहे हायड्रोजन आणि हेलियम. आपल्या सूर्यामध्ये प्रचंड प्रमाणात हायड्रोजन आणि हेलियमचे साठी आहे आणि 4 हायड्रोजनचे अणू मिळून मोठा स्फोट होते आणि हेलियम तयार होते. ठीक आहे, अशा प्रकारे प्रचंड स्फोट सूर्यात चालू असतात. ठीक आहे, आणि सूर्यात जे स्फोट चालू असतात हे स्फोट इतके भयानक असतात का ते आपण उघड्या डोळ्यानं म्हणून सूर्याकडे पाहू शकत नाही. आणि सूर्यावर आगीचे वादळ येतात, आपल्या इकडे हवेचे वादळ येते. तर ते आगीचे वादळ 11-11 वर्ष राहते, त्याला हॅलो म्हणते. आणि ते जर वादळाची संख्या वाढली तर त्याचा परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. आपण जे सॅटेलाईट पाठवले तुम्हाला TV दिसासाठी, तुमचे मोबाईलचे सिग्नल भेटासाठी, हे सगळे भुसभास करून मोकळे करण. ठीक आहे, इथून जर दुर्बीनमधून पाहिलं तर ते सूर्यावरचे वादळ हे काळ्या डागासारखे दिसतात. सूर्यावरचे काळे डाग म्हणजे सूर्यावरच्या आगीचे वादळ. सूर्यावरचे काय डाग म्हणजे सूर्यावरचे आगीचे वादळ आहे. त्या वादळाची संख्या वाढली तर पूर्ण दूरसंचार यंत्रणा, तुमचा मोबाईल सब धिंगाणा होऊन जाईल. तुराट्या टाकून पेटवा लागन वावरातल्या. ठीक आहे, राखेल टाकून पेटवा लागन, काही कामाचं पडणार नाही. फक्त एकच सेवा जिवंत राहीन, ती म्हणजे तुमची लँडलाईन. ठीक आहे, म्हणून लँडलाईन गव्हर्नमेंट ऑफिस कधी बंद करत नाही, कारण मोबाईल केव्हा धोका देईन हे सांगता येत नाही. आपल्या सोलर सिस्टीममध्ये 8 ग्रह आहे. किती ग्रह आहे? 8. 9 होते. प्लुटो या ग्रहाची मान्यता काढली. ठीक आहे, ती का बरं काढली ते मी अगोदरच सांगितलं. ठीक आहे, कारण ग्रह म्हणून कोणत्याही ग्रहाला मान्यता भेटासाठी तो ॲब्सोल्यूट गोल पाहिजे, त्याने सूर्याभोवताली इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरायला पाहिजे आणि त्या ग्रहाने आपल्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आपल्या आजूबाजूच्या ग्रहावर पडायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या सूर्यमालिकेत सर्वात जास्त ठीक आहे गुरुत्वाकर्षण शक्ती कोणाची आहे तर सूर्याची आहे. आणि सूर्य आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे 8ही ग्रहाला स्वतःभोवताल सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आपल्या भोवताल फिरवत आहे. ठीक आहे, जसं आपण ठीक आहे आपण शेतात गोटा मारतो पक्षायले. ठीक आहे, गोफण म्हणते त्याला, गोफण असा गोटा नाही गरगर फिरवतो आहे, सेंटरपासून फोर्स लागते. तसा सूर्याच्या सेंटरपासून ठीक आहे सेंट्रिफ्युगल फोर्स लागते, सेंट्रिपिटल फोर्स लागते आणि सेंट्रिपिटल फोर्समुळे असा गरगर फिरते. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, सूर्य स्वतः भोवताल फिरत आहे आणि त्याच्या भोवताल 8 ग्रह फिरत आहे. प्लुटो हा ॲब्सोल्यूट गोल नव्हता, तो आपल्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आजूबाजूच्या ग्रहावर पाडत नव्हता. ठीक आहे, आजूबाजूच्या ग्रहावर पाडत नव्हता आणि तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत नव्हता, म्हणून त्याची ग्रह म्हणून मान्यता काढली. म्हणून 9 पैकी आता 8च ग्रह शिल्लक आहे. ते 8 ग्रह कसे लक्षात ठेवावे, ते 8 ग्रह कसे लक्षात ठेवावे लक्ष द्या. तर 8 ग्रह, माझ्या गावाचं नाव आहे मांडवा. ठीक आहे, आणि मांडव्याला बुधवारी बाजार असते. ठीक आहे, बुधवारी बाजार असते आणि लोक बाजारात मटण खायला जाते. लक्षात ठेवू जा, मांडवेल पार्टी करायला जायची मटणाची. ठीक आहे, बुधवार. लक्ष करा, आपल्याला प्रश्न विचारते आयोग, याच्यानंतर प्रश्न काय विचारण लक्ष द्या. आयोग याच्यानंतर प्रश्न विचारण का सूर्यमालिकेत ठीक आहे सूर्यापासून क्रमाने ग्रह कोणते किंवा त्याच्या आकारमानाने ग्रहाचा क्रम लावा म्हणा. ठीक आहे, तर आकारमानाने लावा म्हणलं चढत्या क्रमाने, ते आकारमानाने पाहू आणि इथून सूर्यापासून सूर्यमालिकेत क्रमाने पाहू. तर सगळ्यात पहिले मांडव्याला जायचं, मांडव्याचा बुधवारी बाजार, मांडव्याचा बुधवारी बाजार. तर बुधवार, आता लक्ष कसे द्या. ठीक आहे, बुधवार पहिला दिवस लक्षात ठेवायचा, बुधवार मांडव्याचा बाजार. तिथून हप्त्यातला एक दिवस सोडायचा, तिथून हप्त्यातला एक दिवस सोडायचा आणि बरोबर हप्त्यातला एक दिवस घेत जायचा. पृथ्वीवर हॉलिडे मनवायला यायचं. पृथ्वीवर का मनवायला यायचं? पृथ्वीवर हॉलिडे मनवायला या. ठीक आहे, पृथ्वीवर हॉलिडे मनवायला तुम्ही आले, पृथ्वीवर हॉलिडे मनवायला तुम्ही आले का पृथ्वीवर पुन्हा दिवस बरोबर घ्यायचे. एक दिवस हप्त्यातला अल्टरनेट सोडायचा. मग पहिला ग्रह बुधवारी मांडव्याचा बाजार, बुध
मग गुरु सोडला पा, मग गुरुवार एक दिवस सोडायचा, मग गुरुवार सोडला, शुक्र दुसरा एक दिवस सोडायचा, मग त्याच्यानंतर शनिवार सोडला, हॉलिडे मनवाले पृथ्वीवर यायचं, हॉलिडे मनवाले पृथ्वीवर यायचं पा, बुधवारी मांडव्याचा बाजार, गुरुवार सोडला शुक्र, ठीक आहे, मग शनी सोडला आणि रविवारी हॉलिडे मनवाले पृथ्वीवर, मग ठीक आहे रविवार झाला, मग ठीक आहे सोमवार सोडा मंगळ, मग बुधवार सोडा गुरु, ठीक आहे शुक्र सोडा, शुक्रवार सोडा शनी, ठीक आहे शनी, युरेनस आणि नेपच्यून झाले ग्रह पहा कसे लक्षात ठेवायचे ग्रह लक्षात, युरेनस आणि नेपच्यून, ठीक आहे युरेनस आणि नेपच्यून, ठीक आहे लक्ष द्या, युरेनस आणि नेपच्यून शेवटले 2 ग्रह, ठीक आहे ग्रह लक्षात कसे ठेवायचे पहा, बुधवारी मांडव्याचा बाजार मी सांगितलं, बुधवार अल्टरनेट एक दिवस सोडायचा, ठीक आहे बुधवार, मग ठीक आहे गुरुवार सोडला, शुक्र दुसरा ग्रह, मग ठीक आहे शनी सोडला, रविवारी पृथ्वीवर यायचं, ठीक आहे मग सोमवार सोडला, मग मंगळ, मग बुध सोडला, मग गुरु, ठीक आहे मंगळनंतर मग गुरु, ठीक आहे मग शुक्रवार सोडला आणि मग शनी, युरेनस आणि नेपच्यून खताम, ठीक आहे मी आयडिया सांगितली तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे, ठीक आहे हे क्रमाने झाले. आपल्याला सूर्यमालिकेचे वैशिष्ट्य विचारू शकते, याच्यातला सर्वात वेगवान ग्रह कोणता, ठीक आहे याच्यातला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता, सर्वात मोठा ग्रह, परीक्षेत एमपीएससी जोड्या लावा प्रश्न येऊ शकते, जोड्या लावा कसा सोडवायचा लक्ष द्या. सर्वात लहान ग्रह आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात लहान, आणि लहान आहे म्हणून वेगवान आहे, सर्वात लहान ग्रह आहे बा इथं लिहिलं आहे, आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात लहान ग्रह बुध, ठीक आहे बुध, आणि सर्वात वेगवान ग्रह, सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे. शुक्र तुमच्या उघड्या डोळ्याने, दुर्बिणीची गरज नाही, उघड्या डोळ्याने पाहू शकता. कधी भेटन तुम्हाला तर संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत तुम्हाला पश्चिमेकडं भेटन, आणि सकाळी पहाटे ठीक आहे 3:30-4च्या नंतर तुम्हाला पूर्वेला पाहायला भेटन, ठीक आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्याबरोबर तुम्हाला मोठी चांदणी दिसते, ते चांदणी नाही होय, तो तारा नाही होय, तो शुक्र होय. काही कवीनं त्याच्यावर कविता लिहिल्या, शुक्र तारा मंद वारा, अबे डोंबड्या तो तारा नाही होय, ठीक आहे तारा होय का, तो ग्रह होय, ठीक आहे. पण ठीक आहे तो सूर्याच्या प्रकाशामुळे तेजस्वी दिसते, सर्वात तेजस्वी. आणि आपल्या सूर्यमालिकेत 2 ग्रह उलट्या दिशेने फिरते, 2 ग्रह उलट्या दिशेनं, उलटी दिशा. सर्व ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, सर्व ग्रह पृथ्वीसहित 8 ग्रहापैकी सर्व ग्रह, ठीक आहे 2 ग्रह सोडून हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, ठीक आहे. आणि हे 2 ग्रह उलटे फिरते पूर्वेकडून पश्चिमेकडं. एक शुक्र आहे आणि एक युरेनस आहे, एक शुक्र आणि युरेनस, 2 ग्रह शुक्र आणि युरेनस, 2 ग्रह शुक्र आणि युरेनस. पहा मी काय म्हणून राहिलो, 2 ग्रह शुक्र आणि युरेनस, ठीक आहे 2 ग्रह शुक्र आणि युरेनस हे, ठीक आहे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. आणि बाकीचे 6 ग्रह बुध पृथ्वी मंगळ, ठीक आहे गुरु शनी आणि नेपच्यून, ठीक आहे शुक्र सोडून बुध पृथ्वी मंगळ गुरु, ठीक आहे शनी आणि नेपच्यून, हे 6 ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडं, आणि शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. एवढं लक्षात ठेवा. पृथ्वीची फिराची दिशा विचारते परीक्षेत, पृथ्वी कशी फिरतात स्वतःभोवती, तर पृथ्वी स्वतःभोवती हे, ठीक आहे पृथ्वी स्वतःभोवती हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसते. पृथ्वी फिरून राहिली, सूर्य एकाच जागी आहे असं कन्सिडर करायचं, ठीक आहे. पृथ्वी कशी फिरून राहिली, पश्चिमेकडून पूर्वेकडं, ठीक आहे. सूर्य जसा उगवते त्याच्या उलट्या दिशेनं लक्षात ठेवायचं, हां. पृथ्वीची स्वतःभोवताल फिराची दिशा विचारते परीक्षेत, लक्षात ठेव जा, ठीक आहे. मग लक्ष द्या, सर्वात तेजस्वी तारा आहे शुक्र, ठीक आहे. मग पृथ्वी आहे या सूर्यमालिकेतला एकमेव मानवी वस्ती असणारा, वातावरण असणारा ग्रह आहे, ठीक आहे. वातावरण आहे तिथं, ठीक आहे, म्हणून आपण जिवंत आहे, वातावरण आहे म्हणून. त्याच्यानंतर मंगळ, ठीक आहे, हे भाऊ बहीण आहे, पृथ्वी बहीण तर मंगळ भाऊ. सिमिलॅरिटी आहे खडकात, ठीक आहे, तिच्या भौगोलिक रचनेत, ठीक आहे सिमिलॅरिटी आहे. मग वारंवार आपण यान पाठवून राहिलो का, पृथ्वीवर माणसं जास्त झाली तर मंगळावर पाठवता येईन का, ठीक आहे मंगळावर पाठवता येईन का, त्याच्या अभ्यासासाठी यान पाठवणं चालू आहे, ठीक आहे. आणि तिचा दिवस ना आपलीचा दिवस जवळपास सारखा आहे, म्हणून मंगळावर नासानं 2 यान पाठवले, एक क्युरियोसिटी, एक आत्ताच पाठवलं होतं मावेन, एक क्युरियोसिटी पाठवलं होतं आणि एक मावेन. आणि भारतानं पाठवलं मार्स ऑर्बिटल मिशन, ठीक आहे. कोणतं, मार्स ऑर्बिटल मिशन, ठीक आहे. भारत हा जगातला, लक्ष द्या, भारत हा जगातला सगळ्यात पहिला, ठीक आहे, भारत हा जगातला एकमेव देश आहे ज्यानं पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी केली. भारत हा जगातला पहिलाच देश आहे, पहिलाच असा देश आहे
का ज्यानं पहिल्याच प्रयत्नात, एकमेव देश आहे पहिल्याच प्रयत्नात, कोणाचंच पहिल्याच प्रयत्नात यान मंगळावर गेलं नाही. त्यानं तर GSLV टेक्नॉलॉजी वापरली. आपण कुतू PSLVनं, आपण कुतू PSLVनं यान पाठवलं. ठीक आहे, आपलं यान पोचायला मंगळावर 8 महिने लागले, पण मात्र आपण पाठवलं. ठीक आहे, अमेरिकेनं मावेन पाठवलं, सोबतच पाठवलं. आपल्या 1.5 महिना पहिले गेलो होतो फक्त. ठीक आहे, अमेरिकेनं पाठवलं, 60,000 कोटी खर्च आहे. आणि आपण यान पाठवलं फक्त 495 कोटी रुपयात यान पाठवलं होतं, मार्स ऑर्बिटल मिशन. ठीक आहे, जगात 51 मोहिमा झाल्या मंगळाच्या, 51 मोहिमा झाल्या. ठीक आहे, 52 मोहिमा झाल्या आणि 21 सक्सेस झाल्या. किती सक्सेस झाल्या? 52 झाल्या. 52 मोहिमा झाल्या, 21 सक्सेस झाल्या. जगाच्या पाठीवर मंगळाची मोहीम यशस्वी करणारे 4 देश आहे. ठीक आहे, रशिया, अमेरिका, युरोपियन स्पेस एजन्सी. लक्ष द्या, रशिया, अमेरिका. ठीक आहे, त्याच्यानंतर युरोपियन स्पेस एजन्सी, युरोप मिळून, सगळ्या युरोप मिळून एक स्पेस एजन्सी आहे, युरोपियन स्पेस एजन्सी. आणि इस्रो म्हणजे भारत. ठीक आहे, लेखा दबदबा आहे आपला जगात इस्रोमुळे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, भारतानं पाठवलेलं मंगळयान ज्याचं नाव आहे मार्स ऑर्बिटल मिशन, PSLV तंत्रज्ञान. ठीक आहे, वापरून तयार केलं. PSLV का आहे ते हे पुढं पाहू आपण. ठीक आहे, मग सर्वात मोठा ग्रह, लक्ष द्या, त्याच्यानंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. आणि प्रत्येक ग्रहाला उपग्रह आहे. सर्वात जास्त, लक्ष द्या, सर्वात मोठा ग्रह, ठीक आहे, म्हणजे गुरु. आणि सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह म्हणजे, सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह म्हणजे गुरु. ठीक आहे, लक्ष द्या, तर 67, लक्ष द्या, 67 उपग्रह आहे. काही ठिकाणी आता 82 दाखवली आहे. ते कमी जास्त होत राहते, याचं काही लोड घ्यायचं नाही. सर्वात जास्त उपग्रह मात्र गुरुले आहे. कोणाला आहे? गुरुला आहे. ठीक आहे, आणि लक्ष द्या, सर्वात मोठा ग्रह, त्याच्यानंतर सर्वात मोठा उपग्रह. आपल्या सूर्यमालिकेत जे 8 ग्रह आहेत त्याच्यापैकी सर्वात मोठा उपग्रह पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. लेको, पृथ्वीपेक्षाही मोठा आहे. ठीक आहे, गॅनिमीड नाव आहे गुरुला. ठीक आहे, आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात मोठा उपग्रह गुरुला आहे, त्याचं नाव आहे गॅनिमीड. आणि शनी, ठीक आहे, 2 ग्रह आहे ज्याला कडा आहे, युरेनस आणि शनी. ठीक आहे, कडा आहे म्हणजे त्याच्या भोवताला अशा चकत्या आहे, फिरून राहिल्या थ्याबी. आणि त्या ज्या चकत्या आहेत, तर असे चकत्या असणारे 2 ग्रह आहे. ठीक आहे, 2 ग्रह आहे. किती ग्रह आहे? 2. तर शनीचा सर्वात मोठा उपग्रहाचं नाव आहे टायटन. परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे का शनीच्या उपग्रहाचं नाव काय? टायटन. तुम्हाला टायटन ब्रँड माहीत असेल, घड्याचा टाटाचा ब्रँड आहे. ठीक आहे, ते टाटानं नाव त्याच्यावरून घेतलं, टाटावरून त्याचं नाव नाही ठेवलं त्या ग्रहाचं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतरचा ग्रह आहे युरेनस आणि नेपच्यून. लक्ष द्या, पुन्हा प्रश्न विचारते, कायले आंतरग्रह म्हणायचं आणि कायले बाह्यग्रह म्हणायचं. तर लक्ष द्या, तर सूर्यापासून, लक्ष द्या रे, ठीक आहे, सूर्यापासून क्रमानं पहिले 4 ग्रह, सूर्यापासून पहिले क्रमानं 4 ग्रह सॉलिड स्वरूपात आहे. सॉलिड स्वरूपात आहे, स्थायूच्या स्वरूपात आहे. ठीक आहे, याले म्हणते आंतरग्रह. याले काय म्हणते? आंतरग्रह. लक्ष द्या, याले म्हणते आंतरग्रह. आणि मंगळापासून समोरचे म्हणजे गुरु, ठीक आहे, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ठीक आहे, युरेनस आणि नेपच्यून हे जे ग्रह आहे याला म्हणते बाह्यग्रह. ठीक आहे, पहिले 4 आंतर, नंतर क्रमानं माहीत असेल, पहिले 4 आंतर आणि नंतरचे 4 बाह्यग्रह. ठीक आहे, हे जे बाह्यग्रह आहे हे पूर्ण गॅसेस फॉर्ममध्ये आहे. हे पूर्ण ग्रह गॅसेस फॉर्ममध्ये आहे. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? गॅसेस. ठीक आहे, आणि अगोदरचे हे सॉलिड फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितले. नासानं शनीच्या अभ्यासासाठी कॅसिनो यान पाठवलं होतं, कॅसिनो. आणि नासानं, ठीक आहे, प्लुटोच्या अभ्यासासाठी, ठीक आहे, न्यू होरायझन नावाचं यान पाठवलं होतं. कोणतं? न्यू होरायझन. लक्षात ठेवा, कोणतं यान म्हणलं? न्यू होरायझन नावाचं यान पाठवलं होतं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोणतं यान कोण पाठवलं होतं. आणि ठीक आहे, भारतानं आता चंद्रावर सुद्धा यान पाठवलं होतं, पण आपला थोडशानं प्रयोग अयशस्वी झाला. टेन्शन घ्यायचं नाही, पुन्हा इस्रो जिवंत आहे, फिर से लढेंगे साले को. ठीक आहे, मग पुन्हा यान पाठवू आपण मंगळवारानं. ठीक आहे, मंगळवार पाठवू. आणि त्याच्यानंतर भारत सूर्याच्या अभ्यासासाठी यान पाठवून राहिलं, आदित्य नावाचं. सूर्याचे लय नाव आहे, प्रभाकर, दिनकर, भास्कर, मार्तंडेय. ठीक आहे, सूर्य, रवी, तसंच एक आदित्य नाव आहे, म्हणून आदित्य नावाचं यान पाठवून राहिलो. आपल्यापासून सूर्य, पृथ्वीपासून सूर्य 15 कोटी किलोमीटर आहे. किती कोटी? 15 कोटी किलोमीटर आहे. सूर्यावरून प्रकाश किरण निघाले, ते पृथ्वीवर पोचाले 15 कोटी किलोमीटर. ठीक आहे, पार करायला त्याला 500 सेकंदाचा कालावधी लागतो. 500 सेकंद म्हणजे 8 मिनिट 20 सेकंद. ठीक आहे, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर 15 कोटी किलोमीटरचं आहे. या 15 कोटी किलोमीटरला 8 मिनिट 20 सेकंद लागते. किती? 8 मिनिट 20 सेकंद. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, त्या सूर्यापासून येणाऱ्या किरणामुळे आपलं जिवंत आहे, आपली इथं सजीव सृष्टी अस्तित्वात आहे आणि पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली. तर हे जे सूर्य आहे,
ठीक आहे. या सूर्याचं प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ह्या 8ही ग्रह स्वतःभोवताल फिरून राहिले, स्वतःभोवताल फिरता फिरता सूर्याभोवतालसुद्धा फिरून राहिले. ठीक आहे. मग आपल्याला आकारमानानुसार ग्रह विचारू शकते. कशानुसार? आकारमानानुसार. तर आकारमानानुसार सुद्धा मी सांगून देतो, लक्ष द्या. ठीक आहे. आकारमानानुसार ग्रह, ठीक आहे. पहा मी इथं लिहिला सगळ्यात पहिला आकार. मी माझ्या डायग्रामकडे जरी पाहा तर तुम्हाला दिसन. ठीक आहे. सगळ्यात छोटा तुम्हाला डायग्राममध्ये बुध दिसते का? दिसते बुध. सगळ्यात छोटा बुध, त्याच्यानंतर मोठा मंगळ, त्याच्यानंतर मोठा शुक्र आणि आकारमानानुसार पृथ्वीचा नंबर चौथा लागते. आकारमानानुसार पृथ्वीचा नंबर चौथा लागते. आकारमानानुसार चढत्या क्रमानं आकारमानानुसार गेले तर पृथ्वीचा नंबर चौथा लागते. कितवा लागते? चौथा. ठीक आहे. पहिला सगळ्यात छोटा बुध आकारमानानुसार, दुसरा मंगळ, तिसरा शुक्र, चौथा पृथ्वी, पाचवा ठीक आहे नेपच्यून, युरेनस, मग शनी आणि सगळ्यात मोठा गुरु, सगळ्यात मोठा गुरु. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आकारमानानुसार ग्रह. ठीक आहे. बुध, मंगळ, ठीक आहे. बुध, मंगळ, शुक्र, पृथ्वी, नेपच्यून, युरेनस, शनी आणि गुरु. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण पाहू. ठीक आहे. सूर्यमालिकेत ठीक आहे कोणत्या ग्रहाचं किती दिवसाचं वर्ष आहे, किती दिवसाची ठीक आहे तिचं दिवस रात्र आहे. लक्ष द्या. आता हे दिवस रात्र कसे ठरवले? याच्यासाठी एक युनिक युनिट लागन. का लागन? एक युनिट लागन का? कसं कन्सिडर करायचं बा? आता आपल्या पृथ्वीवरचा दिवस आणि रात्र आपण कशी ठरवली? आपल्या पृथ्वीवरचा दिवस आणि रात्र कशी ठरवली? लक्ष द्या. पृथ्वी स्वतःभोवताल फिरते आहे आणि सूर्याभोवताली फिरत आहे. तर पृथ्वी घालिंग लोटांगवंदी चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. ठीक आहे. पृथ्वी कशी फिरते? घालिंग लोटांगवंदी म्हणजे स्वतःभोवताली फिरत आहे आणि अशी सूर्याभोवताली फिरत आहे. तर ठीक आहे पृथ्वी ठीक आहे स्वतःभोवताली फिरत आहे आणि सूर्याभोवताली फिरत आहे. घालिंग लोटांग वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. तर पृथ्वी स्वतःभोवताल फिरायला तिले म्हणजे स्वतःभोवताल म्हणजे घालिंग लोटांग वंदीन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. ठीक आहे. हे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवताल एक प्रदक्षिणा पूर्ण करते तर याले म्हणतो आपण पूर्ण एक दिवस. 24 तास लागतो याले. किती लागतो? पण ह्या ॲब्सोल्यूट 24 तास लागत नाही. 23 तास 56 मिनिट 4 सेकंद लागते. पण आपण राऊंड फिगर 24 तास केले याले. ठीक आहे. का केले? 24 तास. पृथ्वी स्वतःभोवताल गोल गोल फिरते. पृथ्वी स्वतःभोवताल गोल गोल फिरते. ठीक आहे. याला परिवलन म्हणते. का म्हणते? परिवलन. एका एक्सिस इमॅजिनरी एक्सिस भोवताल फिरत आहे पृथ्वी. इमॅजिनरी बे असा स्पोक गिक नाही टाकला आहे त्याच्यात जसा सायकलच्या चाकात टाकतो. ठीक आहे. असं किसं नाही आहे. इमॅजिनरी एक्सिस भोवताल फिरत आहे. आणि ठीक आहे हे जे पृथ्वी स्वतःभोवताल फिरत आहे हे का म्हटलं मी? हे जे पृथ्वी स्वतःभोवताल फिरत आहे तर ही स्वतःभोवताल ठीक आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. कशी फिरत आहे? पहा पृथ्वीची दिशा विचारते. पृथ्वीची फिरण्याची दिशा कोणती? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. घालिंग लोटांग वंदीन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. तर पृथ्वीला एक प्रदक्षिणा अशी पूर्ण करायसाठी 24 तासाचा कालावधी लागतो. यालेच म्हणते पृथ्वीची परिवलन गती. ठीक आहे. का म्हणते याले? परिवलन. आणि स्वतःभोवताल फिरता फिरता घालिंग लोटांग वंदीन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. ठीक आहे. प्रेमी आलिंगन आनंद पूजन असं फिरता फिरता ती सूर्याभोवताल फिरत आहे. सूर्याभोवताल एक चक्कर म्हणजे इथून सूर्याभोवताल निघाली इथून इथं एक चक्कर पूर्ण कंप्लीट करायसाठी तिला 1 वर्ष लागते. ठीक आहे. मग लक्ष द्या. जेव्हा स्वतःभोवताल फिरते स्वतःभोवताल फिरायला तिला जो कालावधी लागतो त्याले म्हणते पृथ्वीवरचा 1 दिवस. मग त्याच्यात रात्र येते 12 तासाची आपल्या इकडं आणि 12 तासाचा आपल्याला दिवस येते. त्याच्यात कमी जास्त होत राहते. ते काऊन कमी जास्त होते नंतर पाहू. ठीक आहे. मग लक्षात ठेव जा. पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करायसाठी जेवढा कालावधी लागतो त्याला आपण कन्सिडर केला एक त्याला युनिट दिलं 1 दिवस 24 तास. आणि असं फिरता फिरता ती सूर्याभोवताल फिरते त्याले म्हणते परिभ्रमण. का म्हणते? परिभ्रमण. सूर्याभोवताल पृथ्वीला एक चक्कर मारासाठी बंद 1 वर्ष लागते. त्याले ठीक आहे त्याला वर्ष नाव दिलं आपण 1 वर्ष. 365 दिवसाचा कालावधी लागते. म्हणजे तिच्या 365 चक्रा होते स्वतःभोवताल. ठीक आहे. सूर्याभोवताल फिरताना तिच्या 365 चक्रा होते. त्याला आपण नाव दिलं 1 वर्ष. ठीक आहे. मग पृथ्वीवरचं 1 वर्ष 365 दिवसाचं. ठीक आहे. पृथ्वीवरचं 1 वर्ष 365 दिवसाचं आणि पृथ्वीवरचा 1 दिवस 24 तासाचा. हे सगळे हे युनिट कन्सिडर करून आपण सर्व ग्रहाचे दिवस रात्र ठरवले. सर्व ग्रहाचे. मग आता कसे आहे? ठीक आहे. मग कसे आहे तर आपण पाहू. लक्ष द्या. ठीक आहे. हे कसे आहे तर आपण पाहू शकतो. लक्ष द्या. ठीक आहे. आता लक्ष द्या. तर आपण सगळ्यात पहिले बा दिवस रात्र परिवलन लिहिलं आहे मी. दिवस रात्र यालेच म्हणते परिवलन गती प्रत्येक ग्रहाची. तर पृथ्वीवरचा टायमिंग कन्सिडर करून इथं अप्लाय केला. तर बुध. ठीक आहे. बुध. ठीक आहे.
बुध पहा, हा जो बुध आहे हा बुध, ठीक आहे, बुधवर दिवस एक दिवस किती दिवसाचा आहे तर पृथ्वीवरचे 58 दिवस, म्हणजे बुधाला स्वतःभोवताल स्लो आहे त्याची गती, बुधाला स्वतःभोवताल फिरासाठी, स्वतःभोवताल एक प्रदक्षिणा पूर्ण कंप्लीट करायसाठी 58 दिवस लागते भाऊ, जवळपास 2 महिने. किती महिने? 2 महिन्याचा कालावधी घेऊन राहिला. 58 दिवस स्वतःभोवताल फिरायला लावते आणि स्वतःभोवताल फिरता फिरता तो 88 दिवसात सूर्याभोवताल एक चक्कर मारते. 88 दिवसात सूर्याभोवताल, 88 दिवसात सूर्याभोवताल आणि 58 दिवसात स्वतःभोवताल. ठीक आहे, दिवस वय ते दिवस, हां, तासं गिसं नाही वय. मग आपण पाहू शुक्र. ठीक आहे, शुक्र लक्ष द्या. ठीक आहे, शुक्राला स्वतःभोवताल पूर्ण एक प्रदक्षिणा, म्हणजे तिचा एक दिवस पृथ्वीवरच्या 243 दिवसाचा आहे. तर 225 दिवसाचं तिचं वर्ष आहे. किती दिवसाचं? 225. पृथ्वीवरचा पहा, पृथ्वीवरचा दिवस डायरेक्ट तासावर आला. 24 तासाचा एक दिवस केला आपण, 24 तासाचा एक दिवस. ठीक आहे, आणि आपलं वर्ष 365, म्हणजे सूर्याभोवताल फिरायला 365 चक्रा मारा लागते पृथ्वीले. ठीक आहे, तर पृथ्वीवरचं, ठीक आहे, वर्ष 365 दिवसाचं आणि एक दिवस 24 तासाचा. आता बघ इकडं, ठीक आहे, दिवस कमी होत चालले, हां, दिवस कमी होत चालले. ठीक आहे, दिवसाचा कालावधी कमी होत चालला आणि हे अंतर वाढत चाललं सूर्यापासून ग्रहाचं. तर साहजिक आहे, अंतर वाढत चाललं तर त्याचा, ठीक आहे, सूर्याभोवताल फिरायचा कालावधी वाढेल. जेवढं अंतर जास्त तेवढा कालावधी जास्त लागेल त्याला. हे बा वाढत चाललं. 88 दिवस, 225 दिवस, 365 दिवस आणि मंगळाचं एक वर्ष पृथ्वीवरचं पहा, मंगळाचा दिवस. ठीक आहे, मंगळाचा दिवस किती याचा आहे तर 24 तास 37 मिनिटाचा. 24 तास 37 मिनिटाचा एक दिवस आहे. कोणाचा? मंगळाचा. मंगळाला एक प्रदक्षिणा स्वतःभोवताल पूर्ण करायसाठी, दिवस रात्र व्हायसाठी 24 तास 37 सारखं आहे भाऊ मंगळाचं नापलो. ठीक आहे, आणि वर्षात थोडासा फरक आहे तिथं जवळपास. ठीक आहे, तिथं जवळपास असं होऊ शकते का 12, 21 महिन्याचं वर्ष असू शकते. 1.88 पृथ्वीवरच्या 1.88 वर्ष म्हणजे तिचं एक वर्ष. ठीक आहे, त्याला, ठीक आहे, जवळपास 2.25 वर्ष असं समजा, 2.25 वर्ष मंगळाला सूर्याभोवताल पूर्ण कंप्लीट प्रदक्षिणा करायसाठी लागते. म्हणजे इथं 100 वर्ष जगान तर तिथं 50 वर्ष जगान. ठीक आहे, असंच समजा. ठीक आहे, मग, ठीक आहे, मग गुरु स्वतःभोवताल 9 तास 56 मिनिटात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तिचं वर्ष आहे 11. तिचं वर्ष आहे 11.87, म्हणजे सरळ 12 एक तप 12 वर्ष सूर्याले. ठीक आहे, 12 वर्ष गुरुले सूर्याभोवताल फिरायले. ठीक आहे, एक प्रदक्षिणा पूर्ण कंप्लीट करायला वेळ लागते गुरुला सूर्याभोवताल फिरायसाठी 11.87 वर्ष. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर शनी पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर शनीला 10 तास 40 मिनिट. ठीक आहे, शनीला 10 तास 40 मिनिट आणि एवढाच कालावधी. ठीक आहे, पहा एक दिवस शनीचा 10 तास, म्हणजे शनीला स्वतःभोवताल एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 10 तास 40 मिनिट लागते. तर एक वर्ष, शनीचं एक वर्ष 29 वर्षाचं आहे भाऊ, 29. ठीक आहे, 2 वर्षात मरान तिथं शनिवार गेले तर. ठीक आहे, अभि 2 वर्षातच मरान ना, आपलं आयुष्य जास्तीत जास्त 60-62 खतम. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा युरेनस. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही युरेनस. ठीक आहे, तर युरेनसचं जे दिलेलं आहे तर हे युरेनस 17 तास 24 मिनिट आणि युरेनसला, ठीक आहे, युरेनसचं एक वर्ष 84 वर्षाचं, म्हणजे सूर्याभोवताल फिरायला 84 वर्ष लागते भाऊ. 84 वर्ष आपण जगत बी नाही एवढं, म्हणजे तुम्ही जन्मून मरतपर्यंत. ठीक आहे, युरेनस घुमतच राहील घालिंग लोटांगवंदीन चरण करत करत. ठीक आहे, सूर्याभोवताल आणि 17 तास 24 मिनिटात एक प्रदक्षिणा पूर्ण करते तो. ठीक आहे, 16 तास 11 मिनिटाचं नेपच्यूनचं एक. ठीक आहे, नेपच्यूनचं एक दिवस आहे आणि 164 वर्षाचं वर्ष आहे भाऊ. 164 कोणाचं? नेपच्यूनचं एक वर्ष 164 वर्षाचं आहे. ठीक आहे, तर अशी आपण सूर्यमाला पाहिली. ठीक आहे, आपण आदित्य नावाचं यान आता पाठवणार आहे सूर्याच्या अभ्यासासाठी. पण सूर्याच्या जवळून अभ्यास करता येत नाही, तो भुसभास करून मोकळ्या करून टाकन. 5-6 कोटी किलोमीटरवर राहू, काय सूर्या कसा आहे, बरं आहे का तुझं? ठीक आहे, मला तुझा अभ्यास करायसाठी पाठवलं, जास्त जवळ केलं भुसभास करून मोकळ्या करून टाकन, असं काम आहे. म्हणून सूर्याच्या अभ्यासासाठी कोणी तिकडं यान पाठवायला धजावत नाही, इकडं पाठवत. हे पहा ना. ठीक आहे, आपण नासानं पाठवलं. ठीक आहे, नासानं पाठवलं क्युरियोसिटी माविन इकडं, हे कॅशिनो तिकडं, न्यू होरायझन प्लुटोच्या अभ्यासासाठी. ठीक आहे, इकडं कोणीही पंगा घेत नाही, कारण सूर्य मोकळ्याच करून टाकते. भुसभास अबे विस्तोय का कावे. सूर्याच्या केंद्रकाचं तापमान 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस आहे. 1.5 कोटी कायले म्हणते लेको, 1.5 कोटी. 100ची वाफ बोटावर धावली पोईतली तर घाप पण फोड येते. ठीक आहे, आणि तिथं
ठीक आहे. सूर्यापासून 1 कोटी किलोमीटर बाहेर आलो, 1 कोटी किलोमीटर बाहेर आलो, 6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, 6000. आणि केंद्रकाचं 1.5 कोटी डिग्री सेल्सिअस. किती कोटी? 1.5 कोटी. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे का, लय प्रचंड सूर्य आहे, सूर्याचा सोबत पंगा घ्यायचा नाही, सूर्याकडे उघड्या डोळ्यानं पाहायचं असेल तर सूर्य उगवल्यावर, ठीक आहे, अर्धा तास, ठीक आहे, सूर्य उगवल्यावर 10-15 मिनटं पाहू शकतो, अर्धा तास बी नाही. दुपारी पाहायचं नाही. आणि सूर्यग्रहणची, ठीक आहे, कधीच उघड्या डोळ्याने पाहायचं नाही, नाहीतर डोळे जाण्याची भीती असते, ठीक आहे. प्रचंड तापमान आहे सूर्याच्या केंद्रकाचं. तर अशी ही आपण सूर्यमाला सर्व समजून पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला सूर्यमालिकेचा, ठीक आहे, तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे, लाईक करा आणि शेअर करा आवडला तर, ठीक आहे. नाही आवडला जबरदस्ती नाही भाऊ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा अजून आपले असेच व्हिडिओ मराठी, इंग्रजी आणि वेगवेगळ्या सब्जेक्टवरचे, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्सवरचे, हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर बेलची बटन दाबा, नोटिफिकेशन येत जाईल. माझं लाईव्ह लेक्चर जरी राहिलं काही दिवसांना, आता 1000 सबस्क्राईब झाले का आपण लाईव्ह घेत जाऊ, ठीक आहे. लाईव्ह लेक्चर जरी राहिलं तर त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला पटकन येत जाईल आणि तुम्ही लाईव्ह व्हिडिओ माझे बघू शकाल. तर ठीक आहे, मी रजा घेतो. आणि माझं जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर ते नक्कीच, ठीक आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. असाच आपण शुक्राचा पाहून राहिलो. शुक्राचा दिवस, एक दिवस पृथ्वीवरच्या किती दिवस त्याला स्वतःभोवताल प्रदक्षिणा पूर्ण करायला लागते, तर शुक्राला 343, मग जवळपास पाऊण वर्ष शुक्राचा दिवस, ठीक आहे. म्हणजे शुक्राला स्वतःभोवताल एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 243 दिवसाचा कालावधी घेतो. आणि जवळपास तेवढाच कालावधी, ठीक आहे, 245, ठीक आहे, 225 दिवस तो सूर्याभोवताल पूर्ण कंप्लीट करायसाठी घेतो, ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. मी काय सांगून